शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरडा केमिकल्स कंपनीच्या यामाकाझे या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याची मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलला बरेच सारे शेतकरी बांधव हे रेग्युलर आपले व्हिडिओ बघत आहेत. तसेच सर्वांना आपले व्हिडिओ हे आवडतसुद्धा आहेत. बरेच शेतकरी बांधव हे कमेंटच्या माध्यमातून सांगत आहे. तर मी आज सर्वांचे टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आभार मानतो की जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या लाईक आणि सबस्क्राईब केल्याने आम्हाला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रेरणा मिळत आहे. तर अशाच पद्धतीने आम्हाला सपोर्ट करत राहा, जेणेकरून आम्ही तुम्हाला चांगलेच चांगले व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तसेच शेतकरी मित्रांनो, आज आपण यामाकाझी या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला यामाकाझी या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहिती मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, यामाकाझी या बुरशीनाशकात आपल्याला कोणते घटक हे पाहावयास मिळत असतात. तर यामध्ये पायराक्लोस्ट्रोबिन हे 10% व थायोफ्लुझामिड हे 10% आपल्याला SC म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, यामाकाझी या बुरशीनाशकाचे आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर यामध्ये दुहेरी मोड ऑफ ॲक्शन आहे. तर पायराक्लोस्ट्रोबिन याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे स्टॉबिलुरिन गटातील बुरशीनाशक आहे, जे बुरशींच्या शोषणावर परिणाम करते. तसेच बुरशींचे ऊर्जा व बीजाणुकणांची उगवण त्या ठिकाणी रोखत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, थायोफ्लुझामिड तर हे कार्बामाइड गटातील बुरशीनाशक आहे, जे बुरशींच्या पेशीच्या विकासाला अडथळा आणते व रोगाचा प्रसार थांबवत असते. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्याला दुहेरी कार्य बघता येते. तसेच याचा वापर आपण प्रिव्हेंटिव्ह व क्युरेटिव्ह अशा दोन्ही अवस्थेत याचा वापर करू शकतो. म्हणजे रोग येण्याआधी व रोग आल्यावरती आपण वापर करू शकतो. तसेच हे सिस्टिमिक बुरशीनाशक असून यामध्ये आपल्याला ट्रान्सलॅमिनार ॲक्शन ही पाहावयास मिळत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, फवारणी केल्यावरती आपल्याला पिकामध्ये फायटोटॉनिक इफेक्ट दिसतो. त्यामुळे पिकातील प्रकाश संश्लेषण क्रिया ही गतिशील होते व पीक आपल्याला हिरवेगार होताना दिसून येत असते. तर शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो. तर भात, सोयाबीन, गहू तसेच भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण यामाकाझी या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, हे कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना आपल्याला नियंत्रण देत असते. तर भात पिकातील शीथ ब्लाइट व ब्लास्ट व सोयाबीन पिकातील अँथ्रॅकनोज व पानांवरील ठिपके. त्याच पद्धतीने भाजीपाला पिकातील पावडरी मिल्ड्यू, लीफ स्पॉट व अँथ्रॅकनोज व करपा अशा विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी यामाकाझी हे बुरशीनाशक देत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, यामाकाझी या बुरशीनाशकाचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो. तर याचे प्रमाण आपण एकरी 200 ते 250 मिली प्रति एकर आपण फवारणीसाठी हे घेऊ शकतो. तसेच आपल्याला प्रति लिटर पाण्यासाठी जर का वापर करायचा झाला तर प्रति लिटर पाण्यासाठी आपण 1 ते 1.5 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी हे घेऊ शकतो. तसेच याची जर आपण रेनफास्टनेस बघितली शेतकरी मित्रांनो, तर ही 1 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 1 तासात जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळून जात असतात. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले सिस्टमिक ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे व आपल्याला विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तरी कंपनी लेवलच्या सल्ल्यानुसार जर वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण गरडा केमिकल्स कंपनीच्या यामाकाझी या बुरशीनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.